सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। खास आपले जपान वरून आलेले पाहुणे यामाशिता सान, कोनिचिवा, इराशाय मासे, अरिगातो गोजायमास, आणि मनोज सूर्यवंशी आपले MD MTDC, जिल्हाधिकारी संतोष पाटील जी, BN पाटील संचालक पर्यटन विभाग, DCF सातारा, आदिती भारद्वाज मॅडम, ॲडिशनल SP वैशाली कडूकर, आणि आपल्या MTDCच्या ब्रँड ॲम्बॅसेडर मृणाल देव कुलकर्णी मॅडम, नवेली देशमुख आपल्या युवा ब्रँड ॲम्बॅसेडर, ॲडिशनल कलेक्टर आहेत, ॲडिशनल शिवो आहेत, सर्व व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि माझ्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, लाडके शेतकरी आहेत आणि लाडके पर्यटक पण, आणि पत्रकार बंधू भगिनींनो, महाबळेश्वर महापर्यटन उत्सवात आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो। आणि श्री महाबळेश्वरालाच दंडवत घालून या महापर्यटन उत्सवाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। खरं म्हणजे महाबळेश्वर म्हणजे आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवत, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि म्हणून त्यांच्या शिवभक्तीचा सुगंध इथल्या डोंगर दऱ्यात आजही दरवळतोय आणि म्हणून तो सुगंध इथल्या रहिवाशांच्या आणि पर्यटकांच्या मनामध्ये देखील आहे आणि हा महाबळेश्वरचा सुगंध जगभर पसरावा यासाठी हा पर्यटन महोत्सव आपल्याला याचं आयोजन केलेलं आहे आणि ते कामी आल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून इतकं सुंदर आटोपशीर पर्यावरणपूरक असं आयोजन केल्याबद्दल आपले मगाशी जयकुमारजींनी सांगितलेलं आहे, पर्यटन मंत्री उत्साही आहेत आणि त्यांचा उत्साह चांगला आहे, दांडगा आहे आणि त्या उत्साहामध्ये त्याने अतिशय कमी दिवसामध्ये याची तयारी केली, पण तयारी अतिशय उत्तम आहे, उत्कृष्ट आहे आणि सगळ्यांना आवडणारी आहे। फक्त 3 दिवस जरा कमी पडतील आणि म्हणून त्याची भरपाई तुम्हाला पुढच्या काळात करावी लागेल आणि म्हणून मी शंभूराज देसाई यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी एकदा मनावर घेतलं की ती गोष्ट पूर्ण करतात याचा अनुभव मला आहे आणि म्हणून मला वाटतं महाबळेश्वरमध्ये पहिल्यांदाच आतापर्यंतच्या इतिहासामध्ये महापर्यटन उत्सव पहिल्यांदा महाबळेश्वरच्या इतिहासात होतोय आणि यासाठी राज्याचा पर्यटन विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सर्व अधिकारी, आपले सर्व व्यासपीठावर बसलेले सर्व अधिकारी यांचा सहभाग आहे आणि म्हणून या सगळ्यांना, अधिकाऱ्यांना पण आणि जे कर्मचारी त्या विभागातले यासाठी ज्यांनी जे राबलेत, ज्यांनी मेहनत केली त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। खरं म्हणजे महापर्यटन महोत्सव ही खरोखरच एक चांगली कल्पना आहे। मी मगाशी पाहिलं की त्या फूड फेस्टिवलमध्ये गेलो होतो, पण किती म्हणजे प्रकारचे खाद्यपदार्थ होते, मिलेटचे अनेक प्रकार होते। आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी मिलेटला प्राधान्य दिलंय, वेगवेगळ्या प्रकारचे मिलेटचे पदार्थ
औषधी गुणधर्म असलेले पदार्थ, खाण्याचे पदार्थ, त्या ठिकाणी अनेक वस्तू पाहिल्या आणि खऱ्या अर्थाने एक उमेद आणि त्या महिला बचत गटांना एक आपण प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला। हे देखील या पर्यटनाच्या माध्यमातून त्यांना झालं। मी म्हणून जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांना सांगितले की हे जे बचत गट आहेत, या बचत गटांना कायमस्वरूपी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं, त्याचं मार्केटिंग, ब्रँडिंग आणि त्यांच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून देणं, हे जर आपण केलं तर कायमस्वरूपी या बचत गटांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल। आणि या लाडक्या बहिणी जे म्हणतो फक्त 1500 रुपये नाही, या लाडक्या बहिणींना लखपती बनवण्याचा सरकारचा जो विचार आहे तो पूर्ण होईल। आणि खरं म्हणजे इथं महाबळेश्वरमध्ये जगभरातले पर्यटक येतात आणि महाबळेश्वर एक हिल स्टेशन आहे। आणि मी हे आपले जपानचे यामाशिता सान यांना आपण निमंत्रण दिलं, पत्र दिलं होतं आणि त्या पत्रावर ते इथं आले। वेलकम टू महाराष्ट्र, इट्स माय होम टाउन, इट इज व्हेरी फेमस हिल स्टेशन इन महाराष्ट्र, इट इज फेमस फॉर स्ट्रॉबेरी, यू नो स्ट्रॉबेरी, yeah, you'd. Thank you. Our state government is focusing on tourism and we share cordial relation with Japan. Many companies are there in Maharashtra. JICA also supporting us, many projects. आणि म्हणून मी मगाशी त्यांना कोनिचिवा म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये कोनिचिवा आणि काय हिराशाय मासे अरिगोतो गोजायमास म्हणून त्यांच्या जपानीज भाषेमध्ये त्यांचं स्वागत मी केलं आणि त्यांना धन्यवाद दिलेले आहेत। आणि म्हणून बघा असे लोक एका पत्रावर येतात। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खूप पोटेन्शियल आहे। जेव्हा आम्ही दावोसमध्ये गेलो होतो, मी मुख्यमंत्री असताना 2 वेळा 8 लाख कोटीचे आपण MOU साईन केले, 8 लाख कोटी, आणि त्यामध्ये 70 ते 80% या ठिकाणी त्याचं कन्व्हर्जन झालं। आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना गेले, जवळपास 15 लाख कोटीचे MOU साईन झाले आणि त्यामध्ये देखील जपानीज कंपन्यांनी देखील आपल्याला मोठा सहकार्य केलंय। आणि हे आपलं जे काय महाराष्ट्रात इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे। आपल्याकडे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, स्किल्ड मॅनपॉवर आहे, आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आज सगळ्या इंडस्ट्रीला लागणाऱ्या ज्या काही गरजा आहेत ते आपण देण्याचं काम करतोय। म्हणून या आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे येत आहेत। आणि म्हणून आता कृषीचा पर्यटनाला कृषीचा आपण दर्जा दिलाय ना शंभूराज, त्यामुळे आणि उद्योगाचा दर्जा, त्यामुळे आता पर्यटन वाढेल आणि पर्यटन वाढल्यामुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोकांना रोजगार मिळेल आणि मोठ्या प्रमाणावर हा जो महापर्यटन उत्सव आहे हा यशस्वी होईल, झालेलाच आहे यशस्वी। कारण या ठिकाणी सगळं आहे, म्हणजे आपण पाहिलं की तिथे शस्त्र प्रदर्शन आहे, किल्ले आपण बनवलेले आहेत, म्हणजे आपल्या किल्ले म्हणजे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, आपली परंपरा आहे। आणि या ठिकाणी ते देखील या ठिकाणी दाखवलंय। मगाशी आपण टेंट सिटीमध्ये गेले, टेंट सिटी देखील फुल आहे, तिथे आता बुकिंग नाही आहे, म्हणजे त्यामुळे आणि हेलिकॉप्टरची राईड पण आहे, तेही फुल आहे, लेझर शो पण आहे आणि काय ड्रोन शो, म्हणजे सगळं आता महाबळेश्वरमध्ये पहिलाच जो काही म्हणजे ड्रोन शो आहे, मुलांसाठी कार्यशाळा आहे, लेझर शो आहे आणि बायोडायनामिक फार्मिंग शाळा आहे, त्याचबरोबर फ्लोटिंग मार्केट आपण पाहिलं, कार्निवल परेड आहे, हॅप्पी स्ट्रीट आहे, बोट प्रदर्शनी आहे, सगळं म्हणजे सगळं आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुम्हाला एखाद्या इंटरनॅशनल फेस्टिवलला लाजवेल अशा प्रकारचा फेस्टिवल तुम्ही इथं उभा केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्यामुळेच
आपल्या सगळ्यांना अभिमान आहे.